वेगवेगळे जे प्रकार आहेत व्हेरिएबल डिक्लेरेशनचे किंवा जे प्रोग्राम आपण लिहितो किंवा कोणताही कोड जावास्क्रिप्टचा आपल्याला लिहायचा असतो, तर आपल्याला व्हेरिएबलची गरज असते. तर व्हेरिएबल जे असतात ते लिहायचे काही प्रकार आहेत. तर ते प्रकार आपण आज डिस्कस करूया आणि त्याच्यातले जे काही फरक आहेत, म्हणजे जे काही डिफरन्सेस आहेत ते आपण आज लक्षात घेऊया. ठीक आहे. तर बेस्ड ऑन डिफरन्सेस तुम्ही ठरवू शकता की कोणता व्हेरिएबलचा जो डिक्लेरेशनचा जो टाईप आहे तुम्ही यूज करू शकता तो प्रोग्राममध्ये. ठीक आहे. तर पहिला आपण बघूया वॅर कीवर्ड. ठीक आहे. तर हा वॅर कीवर्ड जो असतो तो व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी यूज होतो. तर हा जो आहे कीवर्ड हा जुना कीवर्ड आहे. हा 2015 पर्यंत वापरण्यात येत होता. पण आताचे जे लेटेस्ट ब्राउझर्स आहेत त्याच्यामध्ये हा लेट नावाचा कीवर्ड आणि कॉन्स नावाचा कीवर्ड जो आहे तो चालतो. कारण की हे लेट आणि कॉन्स नावाचे जे कीवर्ड्स आहेत जे व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी यूज होतात हे 2015 नंतर अस्तित्वात आले. तर सुरुवातीला आपण बघूया वॅर कीवर्ड. तर वॅर कीवर्डमध्ये कसं असतं, तुम्ही जी व्हॅल्यू असाइन करता ती व्हॅल्यू तुम्ही डिक्लेरेशनच्या आधी सुद्धा असाइन करू शकता. ठीक आहे. डिक्लेरेशनच्या आधी म्हणजे कसं, आता हा जो मी एक वॅर कीवर्ड घेतलेला आहे. ठीक आहे. आता मी एक काम करतो, इथे कीवर्ड एक मी व्हेरिएबल देतो वॅर कीवर्डने. समजा एक्स इक्वल टू 10. ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू मी 10 दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी काय केलंय, वॅर एक्स असं हे डिक्लेअर केलंय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी काय केलंय, कन्सोल लॉग केलंय, कन्सोल लॉग एक्सची व्हॅल्यू. ठीक आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता हे जे व्हेरिएबलचे डिक्लेरेशन जे आहे ते मी असाइनमेंटच्या नंतर दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये चालतं मित्रांनो. ठीक आहे. तर हे जेव्हा मी ब्राउझरमध्ये जाईल याला रिफ्रेश करेल तेव्हा तुम्ही बघू शकता. अच्छा, या मेथडला आपल्याला कॉल करावं लागेल. टेस्ट नावाची मेथड आहे. मेथडला कॉल केल्यानंतर तुम्ही बघू शकता याची व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे 10. ठीक आहे. तर इथे हे 10 कसं काय प्रिंट झालं, तर हे जे जावास्क्रिप्टचं जे होस्टिंग असतं, एक होस्टिंग फीचर आहे जावास्क्रिप्टचं, ते काय करतं, जेवढे काही व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स टॉपला बाय डिफॉल्ट नेतं आणि त्याच्यानंतर त्याचं जे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशनसाठी थांबतं. तर हे कोणत्या केसमध्ये थांबतं, फक्त वॅरच्या केसमध्ये हे थांबतं. लेटच्या आणि कॉन्स्टच्या केसमध्ये हे थांबत नाही. तर वॅर जे कीवर्ड आहे हे जोपर्यंत त्याचं डिक्लेरेशन आपल्याला मिळत नाहीये. ठीक आहे. इन होस्टिंग वॅर स्टेज इन अ टेम्परल डेड झोन. ठीक आहे. तर वॅर जे व्हेरिएबल आहे ते एक टेम्पररी डेड झोनमध्ये असतं. जोपर्यंत त्याचं डिक्लेरेशन मिळत नाही जावास्क्रिप्टच्या रन टाइमला. ठीक आहे. तर हे जे आहे हे वॅर कीवर्ड बद्दल असतं. आणि जेव्हा आपण वॅर कीवर्ड जो आहे तो डिक्लेअर करतो, तो बाय डिफॉल्ट जो असतो तो बाय डिफॉल्ट जो असतो तो ग्लोबली डिक्लेअर होतो. म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर ब्लॉकमध्ये जरी आता या फंक्शनच्या ब्लॉकमध्ये हा एलिमेंट मी आपला सॉरी हा व्हेरिएबल मी ऍड केलेला आहे. तर हा जो व्हेरिएबल आहे आउटसाइड ऑफ दिस बॉक्स पण मी त्याला ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल मी ते सेम एक्स घेतलेले आहे, एक्स इक्वल टू 20. ठीक आहे. आणि मी काय करतोय, कन्सोल लॉग करतो एक्सला. हे कुठे करतोय मी, हे या फंक्शनचा जो ब्लॉक स्कोप आहे या स्कोपच्या बाहेर मी याला करतोय, जो कन्सोल लॉक करतोय. आणि हा जो व्हेरिएबल आहे मी हा बाहेर बाहेर पण दिलेला आहे. ठीक आहे. तर आता काय होतं बघा, आता सुरुवातीला काय झालं, 20 प्रिंट झालं त्याच्यानंतर 10 प्रिंट झालं. ठीक आहे. तर मी जर आता या केसमध्ये इथे फक्त मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं एक्सला आणि एक्सची व्हॅल्यू जी आहे इथे मी सेट केली आणि इथे मी डिक्लेरेशन दिलेलं नाही, तर त्या केसमध्ये काय होतं, इथे अनडिफाईंड आणि इथे 10 हे असं प्रिंट झालं, तुम्ही पाहू शकता. तर इथे जी व्हॅल्यू आहे ती अनडिफाईंड आहे आणि इथे व्हॅल्यू जी आहे 10 आहे. तर जर मी याला इथे व्हॅल्यू दिली आहे 5, तर तुम्ही बघू शकता इथे 5 आणि 10 हे प्रिंट झाले. तर हे ब्लॉक स्कोप आहे आणि हे आउटसाइड ऑफ द स्कोप आहे. ठीक आहे. तुम्ही व्हेरिएबल जे तुम्ही डिक्लेअर केलेले आहे विथ द सेम नेम, त्याला तुम्ही व्हॅल्यू जी आहे ती अगेन अँड अगेन सुद्धा तुम्ही असाइन करू शकता. म्हणजे सेम नावाचा जो व्हेरिएबल आहे तो तुम्ही पुन्हा पुन्हा वॅर कीवर्डने यूज करू शकता. जसं मी इथे वॅर कीवर्डने यूज केलेला आहे एक्स आणि इथे सुद्धा मी वॅर कीवर्डने एक्स यूज केलेले आहे. ठीक आहे. हे दोन्ही सुद्धा चालतात इथे. जेव्हा मला रिफ्रेश करेल 5 आणि 10 तुम्ही पाहू शकता. पण हे लेट अँड कॉन्स्टच्या केसमध्ये हे होत नाही. ठीक आहे. तर हे जे आहे हे काही माहिती आहे व्हेरिएबल बद्दल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया लेट. आता लेटमध्ये पहिलं काय आहे की तुम्ही यू कॅन नॉट असाइन व्हॅल्यू बिफोर डिक्लेरेशन. ठीक आहे. तर आता इथे जर मी इथे वॅर एक्स केलेलं आहे आणि इथे मी केलेलं आहे लेट एक्स. ठीक आहे. तर तुम्हाला एक रेफरन्स एरर येतो. जावास्क्रिप्टचं होस्टिंग काय करतं, जे काही व्हेरिएबल जे डिक्लेअर केलेले आहेत लेटने, त्याला डायरेक्टली तो काय करतो, रेफरन्स एरर देतो. कारण की त्याचा आधी तो जे व्हेरिएबल लेटने डिक्लेअर केलेले त्याचा आधी रेफरन्स पाहतो. तर आता हा जो रेफरन्स आहे हा असाइनमेंटच्या आधी आहे. ठीक आहे. तर हे लेटच्या केसमध्ये चालत नाही. लेटच्या केसमध्ये कसं आहे, तुम्हाला हे आधी द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू तुम्हाला सेट करावी लागते, तेव्हा तो रेफरन्स एरर हा निघून जातो. ठीक आहे. आणि हा जो कीवर्ड आहे ब्लॉक स्कोप्ड आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी इथे वॅर करतो, वॅर एक्स, एक सेकंड, एक्स इज नॉट डिफाईन्ड म्हणाले, एक्स इज इक्वल टू 10 जर घेतलं तर आता हा एरर येणार नाही. ठीक आहे. इथे हा 10 आणि हा 10 इथे आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. पण जर इन केस मी लेट जर करतोय तर लेटच्या केसमध्ये हे असं होत नाही, तुम्ही ऍक्सेस नाही करू शकणार त्याला. ठीक आहे. जेव्हा मी याला कन्सोल लॉक करेल आउटसाइड, तुम्ही पाहू शकता अनकॉट रेफरन्स एक्स इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. कारण की त्याला एक्स हा मिळत नाहीये. का तर हा ब्लॉक स्कोप्ड आहे. हा जो आहे कीवर्ड हा ब्लॉक स्कोप्ड आहे.
आणि तुम्ही सेम नावाचे जे किंवा जे तुम्ही सेम नावाने वेगवेगळे जे व्हेरिएबल्स आहेत ते तुम्ही डिक्लेअर करू शकणार नाही तिथे. ठीक आहे. ते काय म्हणणार, ते ऑलरेडी एक्स नावाचा कीवर्ड जो आहे तो अवेलेबल आहे. आता जर मी इथं 20 केलं, लेट एक्स इज इक्वल टू 20, तुम्ही इथेच बघू शकता कॅनॉट रिडिक्लेअर ब्लॉक स्कोप व्हेरिएबल एक्स. तर इथेच याला इश्यू आलेला आहे. तर मी जेव्हा रिफ्रेश करेल, आयडेंटिफायर एक्स हॅज ऑलरेडी बीन डिक्लेअर्ड, तुम्ही बघू शकता. आणि जर मी हे व्यार जर केलं, तर व्यारच्या केसमध्ये हा इश्यू मला येत नाही मित्रांनो. ठीक आहे. एक सेकंड, मी ही लाईन कमेंट आउट करतो. तर इथे व्हॅल्यू चेंज झाली, बघू शकता तुम्ही. पहिल्या व्हेरिएबलला आपण 10 दिलेली आहे आणि पुन्हा दुसऱ्या व्हेरिएबलला आपण त्याच व्हेरिएबलला सेम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करून पुन्हा त्याला व्हॅल्यू आपण पुन्हा नवी दिलेली आहे. तर रिडिक्लेअरिंग आणि रिअसाइनिंग व्हॅल्यूज हे व्यारच्या केसमध्ये होतं, पण लेटच्या केसमध्ये हे होत नाही. तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथेच जागेवरच तुम्हाला ते एरर दाखवेल, कारण की सेम नेमने आपण लेटचे जे व्हेरिएबल्स आहेत ते आपण डिक्लेअर करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला ग्लोबली एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल, तर तो तुम्हाला एक्सप्लिसिटली डिक्लेअर करावा लागतो आउटसाइड ऑफ द ब्लॉक. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तर फॉर व्यार घेतलेलं मी व्यारच्या जागी जर मी लेट जर घेतलं, लेट एक्स, पुन्हा हा इश्यू आलेला आहे, तुम्ही बघू शकता. एक सेकंड मी इथून काढतो. आता इथे समजा मी कन्सोल लॉक केलं, एक्स जर केलं, तर तुम्ही पाहू शकता इथे 5 आणि इथे 10 व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट झालेली, कारण की हा जो लेट आहे हा जो लेट आहे हा आहे ग्लोबल याच्यामध्ये स्कोपमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा टेम्परल डेड झोनमध्ये राहत नाही, कारण की जो जावास्क्रिप्ट रन टाइम आहे, जे व्हेरिएबल आहे डिक्लेअर केलेले लेटचा वापर करून, त्याचं जे डिक्लेरेशन आहे ते आधी फाइंड करतं. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्ही जर व्हॅल्यू असाइन केली नंतर डिक्लेरेशन केलं, तर ते थांबत नाही. ते जागीच जागीच तुम्हाला एरर देतो की रेफरन्स एरर, हा जो व्हेरिएबल आहे हा याचं डिक्लेरेशन आम्हाला भेटलं नाही म्हणून. ठीक आहे. तर ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. सेम केस आहे कॉन्स्टमध्ये. इट कॅनॉट बी रिडिक्लेअर्ड, इट कॅनॉट बी रिअसाइन्ड, आणि इट इज अ ब्लॉक स्कोप. ठीक आहे. आणि इट डज नॉट स्टेज इन द टेम्परल डेड झोन बिकॉज वी नीड टू डिक्लेअर इट फर्स्ट. आता सेम आहे कॉन्स्टच्या याच्या केसमध्ये सुद्धा. जेव्हा मी याला कॉन्स्ट एक्स करेल, कॉन्स्ट एक्स बरोबर आहे, आणि एक्स इज इक्वल टू 10, हे मी असं नाही करू शकणार, कारण की जेव्हा जेव्हा आपण कॉन्स्टंट व्हेरिएबल जे आपण डिक्लेअर करतो, तेव्हा त्याला ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन वी नीड टू असाइन सम व्हॅल्यू. ठीक आहे. जेव्हा आपण डिक्लेअर करणार त्याच वेळेस आपल्याला त्याला असाइन व्हॅल्यू जी आहे ती असाइन करावी लागते मित्रांनो. तर हा एक डिफरन्स आहे कॉन्स्ट आणि लेटच्या मध्ये. ठीक आहे. या दोघांमध्ये. आणि बाकी जे आहेत, हा ब्लॉक स्कोप आहे, हे सेम मी ते डिक्लेअर करू शकतो. तुम्ही बघू शकता एकची व्हॅल्यू 5 आणि एकची व्हॅल्यू 10 डिक्लेअर झालेली आहे. का? तर हा जो व्हेरिएबल आहे, हा या ब्लॉक स्कोप व्हेरिएबल सोबत इंटरफेअर करत नाही, कारण याची जी आहे याचं जे अस्तित्व आहे, हे जे आहे हे वेगळं धरण्यात येतं, कारण याला ग्लोबली आता हे बाहेर केलेले आहे आपण, त्याच्यामुळे डिक्लेअर केलेले आहे स्कोपच्या, त्याच्यामुळे हा ग्लोबली स्कोप तसा कन्सिडर केला जातो. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. याच्यामधले जे काही कन्सेप्ट असतील ते कळाले असतील. तुमच्या काही अडचणी असतील तर मला नक्कीच कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.